हाय दीदी. हाय. तर फ्रेंड्स, काल मी इथे आलेली आहे ठाण्याला आणि मला बरं पण वाटत नाही आहे. कालपासून ताप आहे, विकनेस आहे खूप. आणि आता आम्ही चाललेले आहोत चायनीज आणायला. घराच्या जवळच आहे चायनीज शॉप, तर तिथे आम्ही चाललेलो आहोत चायनीज आणायला. जेवण आहे पण अर्ध्यांना चायनीज खायचं आहे, अर्ध्यांना जेवायचं आहे, म्हणून आम्ही आता चाललो. आणि मी पण झोपूनच होती दिवसभर. त्या टॅबलेट मी खूप पॉवरच्या टॅबलेट होत्या, त्यामुळे झोप लागली होती भरपूर आणि आता पण झोप येत होती. पण दीदी बोलली की बाहेर आलीस तर जरा फ्रेश होशील, म्हणून मी आलेली आहे. कुठे आहे दीदी ते चायनीज शॉप? चायनीज इथेच आहे, जवळच आहे. आणि दीदीला कॉंग्रॅच्युलेशन, आज तिने न्यू आयफोन घेतलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन दीदी. थँक्यू. दाखव, फोन दाखव. चला, माझा पहिल्या जाऊन घाबरला इथून. चला. तर फ्रेंड्स, हा आहे हरिनिवास एरिया, आमच्या घरापासून जवळ आहे. राईट की लेफ्ट? सगळं बंद झालं, स्टेशनरी. जवळच आहे ना. असं डायरेक्ट बोलणं. आता आम्ही घेतलेलं आहे चायनीज. आता थोडंसं दाखव व्हिडिओ. हॅलो गाईज. तर आज आत्तूचं अकाउंट मी हँडल करते आहे, कारण आत्तूला खूप विकनेस आहे. आत्तू आज ठाण्याला आली आहे, पण आत्तूने जरा पण शॉपिंग केली नाही. आत्तू झोपून आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की आपण आलो आता चायनीज घ्यायला. अजून त्यांचं चायनीज बंद नाही आहे, तर आम्ही वेटिंगसाठी थांबलो आहे. आत्तू आजच आली आहे, पण आत्तूला यायचं नव्हतं. मी घेऊन आली तिला, कारण तिला जरा फ्रेश वाटावं, फ्रेश वातावरणात थोडं फ्रेश वाटावं. पण खरं तर इथे खूप खूप गरमी आहे. उगीच घेऊन आली आहे मी तिला. ॲक्च्युली मला खूप विकनेस आहे आणि असं झोप आणि चक्करसारखं वाटते. गोळ्यांची टॅबलेटची पॉवर असेल बहुतेक, पण मला बोलण्याची पण ताकद नाही आहे. पण एक मिनी ब्लॉग बनवायचा म्हणून मी घेतला बनवायला, आणि बरेच दिवस झाले ब्लॉग अपलोड केलेला नाही आहे मी. विनोबा भावे आश्रमांचा पण ब्लॉग अपलोड करायचा आहे, तो पण पेंडिंग आहे अजून. म्हणून म्हटलं आता ठाण्याला आले तर ब्लॉग अपलोड करूयात, थोडासा काहीतरी होईना. पण मग आता एनर्जी पण नाही आहे, म्हणून दीदी बोलते आहे. ओके. तर फ्रेंड्स, आम्ही इथे जे चायनीज घ्यायला आलेलो आहे ते घरापासून जवळच आहे आणि चायनीजचं स्टॉल आहे, शॉपमध्ये नाही आहे. तर खूप टेस्टी चायनीज मिळतं इथे. तर फ्रेंड्स, आता दीदी चायनीज घेऊन आलेली आहे आणि थोडी लांब उभी होती, कारण तिथे खूप हीट मारत होती आणि खूप गरम होत होतं मला, म्हणून मी थोडी लांब
स्टॉलवर मिळतं चायनीज आणि खूप टेस्टी असतं असं दीदीचं म्हणणं आहे. आणि ऑइल पण चांगल्या क्वालिटीचं ऑइल यूज करतात. तर काय वाटतं दीदी कसं असतं तिथलं चायनीज सांगतो? ॲक्च्युली आहे हे स्टॉलवरचं, पण खूप चांगले आणि हायजेनिक प्रोडक्ट्स वापरून ते लोक बनवतात चायनीज, म्हणून मी इथं इथलंच प्रिफर करते कुठल्याही महागड्या हॉटेलपेक्षा. मला इथलं चायनीज खूप जास्त आवडतं. इथे डायनिंगची अवेलेबिलिटी नाही आहे, बट आम्ही घरी नेऊन खातो. खरंच चांगलं आहे, म्हणजे हरिनिवास सर्कल ठाण्यामध्ये इथे मिळतं. एक खूप छान आहे, एकदा तुम्ही पण ट्राय करा. आणि तिथे गर्दी होती ना खूप, म्हणून मी तिथला व्हिडिओ दाखवला नाही तुम्हाला. तर चला आता घेतलेलं आहे चायनीज आणि आम्ही आता चाललो आहे घरी. आणि फ्रेंड्स, हा रस्ता जो तुम्ही बघताय ना, इथून मी नेहमी स्कूलमधनं घरी यायची. हा माझा नेहमीचा रस्ता होता जेव्हा मी शाळेत जायची तेव्हा. हे इथून मी क्रॉसिंग करायची आणि इकडून घरी जायची या रस्त्याने. काय म्हणते? आत्ताच नाही तर मी पण याच रोडने स्कूलला जायचे, पण आता माझी पण स्कूल संपली. मी पण आता TYला आहे आणि CS करते दीदी. आणि CS करते. आणि ठाण्यात आली ना की दीदी आणि मी आमची जोडी असते. फ्रेंड, शी इज नॉट ओनली माय मिस, शी इज आफ्टर ऑल माय बेस्ट फ्रेंड, यू नो. And she is also my bestest friend. Yes, obviously. मिनी ब्लॉग. तर फ्रेंड्स, आता आम्ही आमच्या मंदिरपर्यंत पोहोचतोय आणि आराध्याला काहीतरी खाऊ घेतो, कारण त्याला रात्रीचं काहीतरी खायला लागतं. रात्रीची भूक लागते त्याला 12 वाजता, म्हणजे स्नॅक्स. तर हे मंदिर आहे बिल्डिंग मधलं. आता आलेले आहोत आम्ही लिफ्टमध्ये आहोत.